आपल्या मुलांचे काही शब्द ऐकून ना आपल्याला शॉक बसतो आणि मग आपण विचार करत बसतो की हे शिकतात कुठून. बिकॉज इन टुडेज ट्रेनिंग सेशन माय टीचर्स वर डिस्कसिंग एक्झॅक्टली द सेम टॉपिक. मोस्ट ऑफ द टाईम आपली मुलं घरी जे ऐकतात ना तेच स्कूलमध्ये जाऊन एक्झॅक्टली रिपीट करतात आणि कधी कधी टीचर्सला येऊन विचारतात सुद्धा की मॅम याचा अर्थ काय. बिकॉज वी ट्रेन आवर टीचर्स इन सच अ वे की घरी कामाचा कितीही लोड असू देत, काही प्रॉब्लेम असू देत, कितीही फ्रस्ट्रेशन असू देत, पण मुलांसमोर ते दिसता कामा नये. अँड वी ऑलवेज थिंक बिफोर वी स्पीक. आणि आपली जी लँग्वेज आहे ती काइंड आणि पोलाईट असायला हवी ऑल द टाईम. बट घरी काय होतं, अननोईंगली आपण मुलांसमोर असं काही बोलून जातो आणि मग मुलं तेच एक्झॅक्टली कॉपी करतात. आणि चांगल्या सवयी घेताना ना मुलं खूप वेळ घेतात, पण एखादा बॅड वर्ड ते इतके पटकन कॅच करतात की आपल्यालासुद्धा कळत नाहीत की कुठून शिकले. आणि मग शाळेत जी मेहनत असते सगळी टीचरची ती कधी कधी पालत्या घड्यावर पाणी होऊन बसतं. सो हिअर आय थिंक बिफोर करेक्टिंग दॅम ऑल द टाईम we need to do some self-reflection first.